मी जेवायला आल्यावर टाळ वाजवायला बसन असं मला कधी वाटलं पण नव्हतं. तर आज दत्त जयंतीनिमित्त आपल्या गल्लीतल्या देवीपाशी महाप्रसाद होता आणि महाप्रसाद आहे म्हणल्यावर आपल्यासारखं गल्लीतलं सगळे कार्यकर्ते मिळून आपण एकदाच देवीच्या मंदिरापाशी आलतो आणि इथं आल्या आल्या आधी देवीचं दर्शन ती घेतलं आणि लगेच कोणाला काय हवं नको ते बघायला सुरुवात पण केली. आणि आज देवीची आरती पण होणार होती आणि त्या कारणामुळेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांना पण काय हवं नको ते बघितलं आणि मग जरा साईडला आलो. ह्या डुप्लिकेट रावणाला म्हणलं तू जरा आता 10 तोंडानं बोलायची प्रॅक्टिस कर. तेवढ्यात मेन स्वप्नील जाऊन जरा सांबर वगैरे घेऊन येतो. मग मेन स्वप्नीला जाऊन सांबर ते आणलं आणि इकडं आल्या आल्या आपल्याला परसुबायानं या ड्रायव्हरची रील लावली. पण आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर असला हेवी रायडर म्हणलं की आपलाही फेक रावणच आहे आपल्यात. चव बघायली बरोबर आहे. चव बघायला लागला मगापासून एक पाठी उडवली, एवढी पाठी आपट उडवली दोघांनी. पण आता कार्तिकला कोण सांगणार ह्या रावणाला 10 तोंड आहे ती 10 तोंडांनी खाते म्हणल्यावर आपल्याला एक पाठी का पुरणार आहे वय. मग त्यांनी पण लगेच पाठी ती भरून आणली आणि लगेच ह्या बारक्यांना जेवाय ते दिलं आणि ह्यांचं झालं की लगेच आपण पण बसून घेतलं. आता माझं ते जेवण ते झालतं पण ह्या दोघांचं काय लवकर उरकल असं मला वाटत नव्हतं. कारण हे दोघं मिळून जेवत कमी होते आणि चेष्टाच गावभर करत होते. आणि त्यानंतर ह्या दोघांचं पण जेवण ते झालतं आणि तेवढ्यात परसुबाने आयफोन दाखवलेला आणि ह्यांचं पण फिक्स झालं. आणि तेवढ्यात तिकडं गाण्यांचा कार्यक्रम पण सुरू झालता आणि तेवढ्यात आपल्या ऋषी भाऊनं पुढाकार घेतला म्हणल्यावर आपण कशाला मागे सरकत आहो. मेन कार्तिक पण लगेच बसला मैफिलीत. आता हे आपला रावण रावणाच्या पदापासून सिंगर पर्यंत कधी गेला काय समजलंच नव्हतं. आता कार्यक्रमामध्ये मजा तरी यायला लागलेली पण उशीर पण व्हायला लागलेला आणि त्यामुळे आता घराकडे गाव म्हणलेलं तेवढंच आपला बाया पण आलता. पण आपल्या भायाला असलं नाच सोडलं तर बाकी सगळंच नाद येतं आणि ते जर आता सांगत बसलो तर इथं सकाळ व्हायची. त्यामुळे आता इथनं जातो डायरेक्ट घरी आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.